श्री गुरुदेव दत्त. या व्हिडिओमध्ये तुम्ही 2026 या नवीन वर्षाचे कन्या राशीचे वार्षिक राशी भविष्य पाहणार आहात. 2026 हे वर्ष कन्या राशीसाठी संधी आणि प्रगतीचा मिलाप घेऊन येत आहे. वर्षातील बहुतेक काळ गुरु तुमच्या बाजूने काम करेल. हे वर्ष काही मोठे अचानक बदल घडवणार नाही, तर तुमच्यासाठी महत्वाच्या असलेल्या क्षेत्रांमध्ये स्थिर प्रगती आणि सुधारणा करेल. या वर्षी तुम्ही उचललेले प्रत्येक छोटे पाऊल मोठ्या यशाकडे तुम्हाला घेऊन जाणार आहे. नमस्कार, मी ज्योतिष विशारद सौ मनीषा दळवी आणि तुम्ही पाहत आहात आमचा चॅनल श्री दत्त फलज्योतिष इझी एस्ट्रॉलॉजी. चला तर मग आता पाहूयात कन्या राशीचे 2026 या वर्षाचे सविस्तर राशी भविष्य. कामाच्या ठिकाणी या वर्षी तुमचे करिअर योग्य दिशेने जाणार आहे. गुरुच्या शुभ प्रभावामुळे नवीन संधी येतील, पण त्या सुरुवातीला तुम्हाला थोडी जास्त मेहनत करायला लावतील. वर्षाचे पहिले काही महिने हे भविष्यासाठी मजबूत पाया घालण्यासारखे आहेत असे समजा. काम कधी कधी कठीण वाटले तरी हेच कष्ट तुम्हाला पुढे मोठे फळ देण्यासाठी तयार करत आहेत. तुमची निष्ठा आणि मेहनत हे वर्ष पुढे सरकत असताना फळाला येईल आणि तुम्हाला यश आणि सन्मानही मिळेल. आर्थिक बाबतीत 2026 तुम्हाला तुमच्या खर्चाबद्दल विशेषतः वर्षाच्या पहिल्या 6 महिन्यामध्ये जागरूक राहण्यास सांगत आहे. ही वेळ थोडीशी तणावपूर्ण वाटू शकते, पण तुमची पैसा व्यवस्थापन कौशल्य सुधारण्यासाठी हा काळ उत्तम आहे. गुरुचा प्रभाव वाढताच तुमच्या उत्पन्नाचे मार्ग सुधारतील आणि तुम्ही पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून चांगले रिटर्न्स मिळवू लागतील. फक्त कोणत्याही नवीन आर्थिक निर्णयांमध्ये विचारपूर्वक रणनीती वापरा. आता घेतलेले शहाणपणाचे निर्णय तुम्हाला दीर्घकाळाची समृद्धी मिळवून देतील. आरोग्याच्या दृष्टीने 2026 हे वर्ष स्थिर सुधारणांचे असेल. गुरु तुमचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत करेल. तुम्हाला काही लहान मोठे चढ उतार अनुभवायला मिळतील, पण नियमित व्यायाम, योगाभ्यास आणि चांगला आहार तुम्हाला मजबूत आणि उत्साही ठेवण्यास मदत करेल. तुमचे मन आणि शरीर दोन्हींची काळजी घेण्यावर लक्ष केंद्रित करा. वर्ष पुढे जात असताना निरोगी राहणे तुम्हाला सोपे आणि अधिक फायद्याचे वाटेल. 2026 मध्ये कौटुंबिक जीवनाची सुरुवात थोड्या तणावाने होऊ शकते. गुरु आणि राहू यांच्या प्रभावामुळे काही अस्थिरता आणि गैरसमज निर्माण होतील. घरात सलोखा राखण्यासाठी संयम, समजूतदारपणा आणि मोकळा संवाद खूप महत्वाचा ठरेल. वर्षाची सुरुवात समजून घेऊन समस्या सोडविण्यासाठी उत्तम आहे. जुलै ते डिसेंबर या काळामध्ये शुक्र घरामध्ये शांतता, प्रेम आणि सहकार्य आणेल. हा काळ मतभेद मिटविण्यासाठी आणि संबंध अधिक घट्ट करण्यासाठी चांगला आहे. या काळामध्ये प्रियजनांसोबत अधिक दर्जेदार वेळ घालवता येईल. योग्य संतुलन आणि प्रयत्नांनी 2026 हे वर्ष कौटुंबिक वाढीचे आणि सलोख्याचे ठरू शकते. 2026 मध्ये तुमच्या प्रेम जीवनामध्ये काही सकारात्मक बदलही होणार आहेत. वर्षाच्या सुरुवातीला काही चढ उतार असले तरी महिने पुढे सरकत असताना तुमचे नाते स्थिरावेल. तुम्हाला हवे असलेले नाते निर्माण करण्यासाठी नात्यामध्ये विश्वास ठेवणे महत्वाचे आहे. जर तुम्ही प्रेमात असाल तर वर्ष पुढे जात असताना जास्त स्थिरता आणि समजूतदारपणा ठेवा, ज्यामुळे तुमचे नाते सखोल आणि मजबूत होण्यास मदत होईल. विद्यार्थ्यांसाठी जून नंतरचा काळ अत्यंत शुभ आहे. अभ्यासामध्ये लक्ष द्यावे लागेल आणि मोठे यशही तुम्हाला मिळेल. संशोधन क्षेत्रातील विद्यार्थ्यांना फायदा होईल. कामाच्या निमित्ताने केलेले प्रवास लाभदायक ठरतील. तसेच लांबचे आणि परदेश प्रवास घडून येतील, ज्यामुळे कामाच्या संधींमध्ये वाढही होईल. आता पाहूया जानेवारी ते डिसेंबर प्रत्येक महिन्यानुसार हे वर्ष कन्या राशीसाठी कसे असेल.
जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये कर्ज फेडण्यात यश मिळेल आणि शत्रूंवर विजय मिळवाल. मार्च आणि एप्रिल महिन्यामध्ये भाग्याची पूर्ण साथ तुम्हाला मिळेल आणि कामामध्ये यशही मिळेल. मे आणि जून महिन्यामध्ये प्रेम संबंधामध्ये गोडवा येईल आणि भागीदारीमध्ये नवीन काम सुरू करण्याचा विचारही कराल. जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये अचानक आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता आहे, पण आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये विवाहित जीवनात स्थिरता येईल आणि कामाच्या ठिकाणी मोठी प्रगतीही होईल. नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यामध्ये उत्तम उत्पन्नासह वर्षाचा शेवट होईल. आता पाहूया यावर्षी कन्या राशीने काय करावे आणि काय करू नये. यावर्षी कन्या राशीने आर्थिक आणि कायदेशीर बाबींमध्ये पारदर्शकता ठेवावी. तसेच नियमित व्यायाम आणि योगाभ्यास करावा. याचबरोबर मोठ्या आणि धोकादायक कामांमध्ये अति आत्मविश्वास दाखवू नये आणि आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष न करता योग्य वेळी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि औषधोपचारही घ्यावेत. थोडक्यात सांगायचे तर एकंदरीतच 2026 हे वर्ष कन्या राशीसाठी वाढ आणि सकारात्मक बदलांचे मजबूत वर्ष सिद्ध होणार आहे. हे वर्ष स्थिर प्रगती साधण्याचे, शहाणपणाचे निर्णय घेण्याचे आणि तुमच्या मार्गावर येणाऱ्या संधींचा फायदा घेण्याचे आहे. गुरु तुम्हाला मार्गदर्शन करत असल्याने करिअर, आर्थिक, शिक्षण आणि नातेसंबंधामध्ये कायमस्वरूपी यश मिळविण्यासाठी तुम्ही फक्त तयार असणे गरजेचे आहे. तर मग तुम्ही येणारे 2026 हे वर्ष तुमचे सर्वोत्तम वर्ष बनविण्यासाठी तयार आहात का? श्री स्वामी समर्थ.